नमस्कार. वरदान शब्दांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी एक कविता घेऊन आलो आहे. कवितेचे नाव आहे वाडा. वाडा म्हणजे एक अशी वास्तू जिथे आजी आजोबा काका काकी व सर्व भावंडे मिळून एकत्र राहत असे. जिथे एखादं लिंबाचं झाड असायचं व तो वाडा लहान थोरांनी गजबजलेला असायचा. परंतु आज पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंबे शहरात निघून गेले आहेत. आई वडील आजी आजोबा देवाघरी गेले आहेत व हे वाडे ओस पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ही कविता प्रकाश टाकते. तर सादर कविता वाडा. अजूनही कधी कधी गावाकडे जातो आत कुणीच नसलेल्या वाड्याचं हळूच दार उघडतो. अजूनही कधी कधी गावाकडे जातो आत कुणीच नसलेल्या वाड्याचं हळूच दार उघडतो. दारातून आत नजर फिरवताना लिंबाच्या झाडाशिवाय कुणीच आपलं नसतं. दारातून आत नजर फिरवताना लिंबाच्या झाडाशिवाय कुणीच आपलं नसतं. अंगणातली धूळ झटकून जेव्हा जरासं खाली बसतो खंगलेल्या आवाजात लिंब बोलू लागतो. अंगणातली धूळ झटकून जेव्हा जरासं खाली बसतो खंगलेल्या आवाजात लिंब बोलू लागतो. एवढ्या लांबनं काय येतो तू कुणाला भेटायला? आता कुणीच नाही तुझं इथं मायेनं कंठ दाटायला. अचानक त्याचे ते शब्द ऐकून मी कावराबावरा होतो. तरीही जरासं सावरून मीही त्याला बोलू लागतो. अरे चूल माझ्या आईची अजून आहे इथं. ज्या शिक्क्याला टांगून ती माझी भाकर ठेवायची ती दुर्डी आहे तिथं. ज्या लांब पाटासारख्या मोठ्या दगडावर बसून ती मला अंघोळ घालायची तो दगडही आहे इथं. हे सगळं बोलताना माझ्या डोळ्याची कड भरून येते. हे सगळं पाहताना भिंत मध्येच बोलते. मी इथं भक्कम उभी आहे ना तुझ्या मायेची सावली. नको वाईट वाटून घेऊ जरी नाही तुझी माऊली. मी भक्कम उभी आहे ना तुझ्या मायेची सावली. नको वाईट वाटून घेऊ जरी नाही तुझी माऊली. मीही तुझी काळजी मायेसारखीच घेईल. जोवर मी आहे हा वाडाच राहील. असंच सारखं येत राहा तुझ्या विना या वाड्याला कोण पाहिल. जड पावलांनी बाहेर पडताना दार बोलू लागतं. कधी येशील र पुन्हा तुझ्या विना लई एकटं वाटतं.